पोलिसांकडून लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचं रिक्रिएशन केलं जात आहे। सिया आणि चेतनला लोहगडावर आणून हत्येचं रिक्रिएशन केलं जात आहे। हत्येची घटना कशी घडली याबाबत पोलिसांनी अधिकची माहिती घेतली आहे। एक डमी पुतळा तयार करून केतन याला कसं ढकललं याचं प्रात्यक्षिक करण्यात आलेलं आहे। आज तिने सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला कळवले की तिथं काय घडलं याबद्दल ती माहिती देणार आहे। त्या पद्धतीने आज एक घटनाक्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका डमी पुतळ्याच्या साहाय्याने हा सीन आम्ही रिक्रिएशन केलेलं आहे। तर या हत्येचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी लोहगडावर सिया आणि चेतनला आणण्यात आलं होतं। एक डमी पुतळाही आणण्यात आला होता आणि कशा प्रकारे केतनला ढकलण्यात आलं याची माहिती अधिकची माहिती पोलिसांनी जाणून घेतलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। लोहगडावरून जेव्हा सिया आणि चेतनला पुन्हा खाली आणलं त्यावेळचे हे दृश्य। दरम्यान आज लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे। या हत्येचं रिक्रिएशन करण्यासाठी आरोपींना घेऊन पोलीस लोहगडावर पोहोचले होते आणि त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोहगड बंद करण्यात आला होता। दृश्य आपण पाहतोय। आरोपी सिया हिला घेऊन पोलीस लोहगडावरून खाली येत आहेत। सिया आणि चेतनला लोहगडावर आणून हत्येचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। नेमकं त्या दिवशी लोहगडावर काय घडलं होतं, कशा प्रकारे केतनला धक्का देण्यात आला हेही समजून घेण्यात आलं आणि त्यासाठी म्हणून एक डमी पुतळा तयार करण्यात आला। त्या पुतळ्याला धक्का देऊन कशा प्रकारे केतनला धक्का दिला गेला होता हे पोलिसांनी समजून घेतलेलं आहे। Thank you.